नाशिकच्या मखमलाबादमधील पर्यटक काश्मीर फिरण्यासाठी गेले होते। एक दिवस तिथं फिरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहलगामला जाताना दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी त्यांना कळली। एक पूर्ण रात्र गाडीत काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पर्यटक पुन्हा परतले। दैव बलवत्तर म्हणून बचावलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तर पुन्हा काश्मीरला जाणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। आम्ही जम्मू ते पहलगाम प्रवास होता आमचा, पण रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे आमची गाडी रस्त्यातच थांबली। घाटात आम्ही रात्र काढली, तर आम्हाला पहलगाम जायला रात्र इथंच काढायला लागली, त्यामुळे वेळ लागला। तर आम्ही दुसऱ्या दिवशी सोनमर्ग घेतलं। तिसऱ्या दिवशी आमचं नशीब एवढं चांगलं की ती दरड कोसळली म्हणून आम्ही रस्त्यात थांबलो। आणि सोनमर्गला गेल्यानंतर लगेच इकडं गोळीबार झालेला, म्हणजे देवाची काहीतरी कृपा की आम्ही तिथे पोहोचलो नाही आणि रस्त्यात दरड कोसळली। ते दैव बलवत्तर तसाच काही प्रकार आमच्यासोबत झालेला आहे। ती रात्र आम्हाला आर्मीने थांबवली। लँडस्लायडिंग झाली आहे, तुम्ही पुढे जाऊ नका, रस्ता पूर्ण बंद आहे, ब्लॉक केलेला आहे, ट्रॅफिक फुल जाम आहे। त्यामुळे ती रात्र आम्ही पूर्ण फॅमिली, पूर्ण लहान मुलं आम्ही गाडीत काढली। पूर्ण थंडी, पूर्ण पाऊस चालू होता, पूर्ण टेम्पो ट्रॅव्हलमध्ये आम्ही काढली ती रात्र। आणि दुसऱ्या दिवशी आर्मीने रोड वगैरे साफ केले, क्लिअर केले, ट्रॅफिक क्लिअर केली। मग आम्ही रवाना झालो श्रीनगरकडे। पहिले रिॲक्शन तर हेच होतं की आता काय करायचं, कोणाकडे मदत मागायची, कारण की आपण बाहेर राज्यात आलेलो, बाहेर ठिकाणी आलेलो, तर कोणाची मदत घ्यावी। आपली इंडियन आर्मी तर होतीच सपोर्टला, पण नंतर लक्षात आलं की आपले इथले महाराष्ट्रातले अनेक नेते मंडळी तिकडं आलेली रिटर्न महाराष्ट्रातल्या पाठवण्यासाठी। मग त्यावेळेस आम्ही शिंदे सरांना कॉन्टॅक्ट केलं। तिथून शिंदे सर आमच्या हॉटेलला आले, त्यांनी आम्हाला एअरवेची रिटर्नची सोय करून दिली आणि त्यानंतर आम्ही मुंबईला निघून आलो। जो आमचा टेम्पोपासून गुलमर्गपासूनचा जो आमच्या जे हॉटेल बुक वगैरे केलेलं होतं तिथला प्रवास खूप घाबरतच आलो आम्ही तिथपर्यंत। लहान मुलं सोबत होते, ते पण खूप घाबरलेले होते। संपूर्ण रात्र नेमकी कशी काढली? आजूबाजूला हा संपूर्ण वातावरण त्या ठिकाणी नाही, तिथे त्यांनी आर्मी प्रोटेक्शन दिलेलं होतं आम्हाला हॉटेलच्या बाहेर, त्याच्यामुळे मग काही वाटलं नाही, पण मनात एक भीती होतीच। आता पुन्हा जाणार? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।